नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराज हे तारणहार आहेत. श्री गजानन महाराज हे रक्षण करता आहेत. आजचा हा अनुभव संपूर्ण ऐकल्याच्या नंतर तुमचा या गोष्टीवरती 100% विश्वास बसेल की महाराज हे प्रत्येक भक्ताला सांभाळतात. महाराजांचा भक्त किती अधिकारी आहे, महाराजांचा भक्त हा किती वर्षापासून सेवा करत आहे, किंवा महाराजांचा भक्त हा कसा आहे हे महाराज कधीही बघत नाही. जो भक्त अतिशय आर्त हाक देतो महाराजांना, जो भक्त विश्वासाने समर्पित होऊन शरणागत होऊन महाराजांना आर्त हाक देतो, त्या भक्ताच्या प्रत्येक संकटामध्ये महाराज धावून जातात. त्या भक्तावरचं संकट जे आहे ते महाराज आपल्या ताकदीने दूर करतात. आजचा हा अनुभव असाच आहे. श्री गजानन महाराज त्यांच्या भक्तांना वेळोवेळी सांभाळतात. त्यासोबतच वेळ पडली तेव्हा महाराज स्वतः येऊन भक्तांना दर्शन देतात, मार्गदर्शन करतात. आजचा हा अनुभव तुम्ही संपूर्ण बघितल्याच्या नंतर तुमचा या गोष्टीवरती संपूर्ण विश्वास बसेल. तुम्हालाही श्री गजानन महाराजांचे काही अनुभव आले असतील, तुमच्या जवळपासच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणाला अनुभव आले असतील आणि तुम्हालाही इच्छा असेल की श्री गजानन महाराजांचे अनुभव हे इतरांपर्यंत पोहोचावे, तर तुम्ही तशी कमेंट करू शकता. तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता. त्यांच्या भक्तीमध्ये तेवढी ताकद आहे, महाराजांमध्ये तेवढी शक्ती आहे की भक्ताच्या प्रत्येक संकटावरचा जो हल्ला आहे तो महाराज त्यांच्या अदृश्य शक्तीने दूर करतात. आजचा अनुभव असाच आहे मंगला खानोलकर यांचा, आणि हा अनुभव तुम्ही ऐकल्याच्या नंतर तुमचा या गोष्टीवरती 100% विश्वास बसेल की महाराज हे प्रत्येक भक्ताला मदत करतात, त्याच्या संकटामध्ये महाराज धावून जातात. तर मंगला खानोलकर यांचा जो अनुभव आहे तो अनुभव मी तुम्हाला ॲज इट इज वाचून दाखवत आहे. तारणहार. सुरळीत चालणाऱ्या आपल्या आयुष्यात कधीतरी संकटरूपी वादळ घोंगावत येतं आणि आपलं संत सुखासीन आयुष्य ढवळून टाकतं. पण त्याचवेळी कोणत्या तरी अदृश्य शक्तीचे हात तो हल्ला परतून लावण्यासाठी सज्ज असतात, फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. माझ्याही बाबतीत असंच झालं. रविवार 30 मार्च 1997चा तो दिवस. आम्ही नेहमीसारखे आनंदात होतो. माझे दीर, जाऊबाई, पुतणी सगळे आले होते, त्यामुळे गप्पा टप्पा सुरू होत्या. दुपारी मस्त जेवण झाली आणि सगळे सुस्तावले. जरा वेळानं माझ्या लक्षात आले की नेहमी जेवल्याबरोबर आडवे होणारे माझे यजमान मात्र भिंतीला टेकून बसलेले होते. काय हो, तुम्ही का अजून जागे? ठीक आहात ना? मी जरा आश्चर्याने विचारलं. हो ग, एकदम ठीक आहे, फक्त जेवण जड झाल्यासारखं वाटतं. आता एक उलटी झाली आणि जरा पाठीत पण दुखते, म्हणून बसलो भिंतीला टेकून. खरं तर ही सगळी हार्ट अटॅकची लक्षणं आहेत हे मला अजिबात ठाऊक नव्हतं, पण तरी मला काय बुद्धी झाली देव जाणे. मी यांना म्हटलं, चला ना आपण पटकन BARC हॉस्पिटलला जाऊन डॉक्टरांना दाखवून घेऊया. हे खरं तर तयार नव्हते, पण मी मुलीला रिक्षा आणायला पाठवलं आणि लगेचच यांचे मित्र श्री हबळे यांना फोन केला. ते 5 मिनिटात हजर झाले. आम्ही यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी यांचा ECG काढला आणि मग एकदम सगळी धावपळ सुरू झाली. यांना स्ट्रेचरवर घालून तातडीनं ICU मध्ये हलवण्यात आलं. यांना जबरदस्त हार्ट अटॅक आला होता. आणखी थोडाही उशीर झाला असता तर काही खरं नव्हतं. मी तर हे ऐकून सुन्न झाले. आतापर्यंत तर आपण मजेत होतो, आपल्या धुंदीत जगत होतो, आणि अचानक हे काय घडलं, कसं घडलं, काय करू मी आता? माझे हातपाय लटपटू लागले. थोड्याच वेळात मित्रमंडळी, नातेवाईक सगळे हजर झाले. दीर जाऊ तर होतेच, माझे भाऊ बहिणी वाशीहून येऊन पोहोचले. माझी धाकटी बहीण आणि मेहुणे तर दोन्ही मुलांना शेजाऱ्याला सोपून रातोरात बडोद्याहून निघाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच येऊन धडकले. रक्तांच्या नात्यांचा किती आधार वाटतो ते तेव्हा कळलं, पण सगळ्यांचा आधार असला तरी मला खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं. अशा परिस्थितीत मला आठवण झाली ती देवाची. आता तोच आमचा खराखुरा रक्षण करता आहे, फक्त तोच आम्हाला या संकटातून तारून नेऊ शकतो. पण त्याला हाक मारू तरी कशी आणि विनंती तरी कशी करू? मी काही नास्तिक नव्हते. गजाननावर आम्हा दोघांचाही श्रद्धा होती, पण इतक्या वर्षात रोज त्याला हात जोडण्याव्यतिरिक्त त्याचं कधीच काही केलं नाही. माझी मैत्रीण अलका हबळे श्री गजानन महाराजांची निस्सीम भक्त होती. तिच्या आग्रहाखातर आम्ही मैत्रिणी 2-3दा शेगावला जाऊन आलो होतो. येताना मी गजानन महाराजांची छोटी पोथी आणली होती आणि घरात त्यांचा छानसा फोटोही लावला होता. कधी मधी सगळ्यांनी मिळून गजानन विजयचं पारायण केलं तर त्यातही गंमत म्हणून भाग घेत होते, पण बाकी काहीच नाही. मग आता कुठल्या तोंडानं त्याच्याकडे मदत मागू? मी मनातल्या मनात त्यांची माफी मागत होते, क्षमायाचना करत होते. त्यांची तब्येत जरा स्थिर आल्यावर 15 दिवसांनी यांना डिस्चार्ज मिळाला, पण डोक्यावरची भीतीची टांगती तलवार तशीच होती. डॉक्टरांनी बजावलं होतं की अजिबात दगदग करायची नाही, नाहीतर कधीही दुसरा हार्ट अटॅक येऊ शकतो. हे ऐकून मी धास्तावलेच रजा घेऊन सावलीसारखी यांच्यासोबत राहू लागले. अलकाच्या सांगण्यावरून महाराजांच्या पोथीतला 21वा अध्याय सतत वाचायला सुरुवात केली. दिवसभर जमेल तितक्या वेळा अध्याय वाचायचा आणि उरल्या वेळात नामस्मरण करत राहायचं. अर्थातच वाचताना माझं मन क्षणभर सुद्धा एकाग्र होत नव्हतं. डोळे यांत्रिकपणे शब्दावरून फिरायचे, पण डोक्यात काहीच शिरायचं नाही. मनात वेगवेगळे विचार सुरू असायचे. बघता बघता 2 महिने संपले. डॉक्टर म्हणत होते, हार्टची कंडिशन खूप खराब आहे, पुढं काही करता येईल असं वाटत तरी नाही, उगीच रिस्क नको.
अखेर जूनमध्ये एन्जिओग्राफी केली. तिचा रिझल्ट खूपच खराब आला. हार्टच्या महत्त्वाच्या धमनीमध्ये 100% ब्लॉक होता. पुढं काही करता येईल अशी अवस्था नव्हती. डॉक्टर्स थॅलियम स्कॅनिंग टेस्ट करून बघूया का असा विचार करत होते. आम्ही तर पार गोंधळून गेलो होतो. अखेर मी आणि माझी मुलगी आमच्या नात्यातल्या एका हुशार कार्डिओलॉजिस्टकडे सल्ला घ्यायसाठी गेलो. सगळे रिपोर्ट्स पाहून तो म्हणाला, थॅलियम स्कॅनिंग टेस्टमुळे हार्टच्या पेशींची अवस्था कळते. हृदयाच्या बऱ्याचशा पेशी जर मृत झाल्या असतील तर पुढं काहीच करता येत नाही. हे सर्व रिपोर्ट्स पाहिल्यावर असं स्पष्ट वाटते की हृदयाच्या बऱ्याचशा पेशी मृत झाल्यासारख्या असणार. मग बायपास ऑपरेशन किंवा अँजिओप्लास्टी करून काहीच उपयोग नाही. माझा सल्ला विचाराल तर तुम्ही ही टेस्ट पण करू नका. तिचा काहीच उपयोग नाही असं दिसते आहे. मी घाबरत त्याला विचारलं, मग आता पुढे काय करायचं? तो म्हणाला, ही नोकरी सोडायची, कोकणात जाऊन एखादं घर घ्यायचं आणि अगदी शांत साधं आयुष्य जगायचं, कारण थोडीशीही दगदग त्यांच्या हृदयाला झेपणार नाही. हा सल्ला ऐकून मी तर पुरती खचून गेली. आमचा दोघांचाही जन्म मुंबईतला. कुठं जाणार आम्ही मुंबई सोडून? आणि अजून अशूचं तर लग्नही व्हायचं. माझ्या डोळ्यासमोर तर फक्त मिट्ट अंधार दिसत होता. बघता 13 जून हा दिवस ओघवला. माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस, पण मला त्याची अजिबात कल्पना नव्हती. 13 जून हा शाळेचा पहिला दिवस. मी नवी मुंबईतल्या डॉक्टर सामंत विद्यालयात नोकरी करत होते. पहिल्या दिवशी शाळेत जाऊन सही करायची आणि पुढे रजा घ्यायची असं ठरवून मी त्या दिवशी सकाळी शाळेत आले. पहिला दिवस असल्याने एका तासिकेनंतर शाळा सुटली. नंतर शिक्षकांची मीटिंग होती. मी मात्र परवानगी घेऊन लगेच निघाले. आता बँकेत जाऊन पैसे काढायचे आणि घर गाठायचं या विचाराने मी शाळेच्या बाहेर पडले. शाळेसमोर एक मैदान होतं. त्याच्या दुसऱ्या टोकाला बँक होती. खरं सांगायचं तर मी आयुष्यात कधीही बँकेत जाऊन कुठलाही व्यवहार केला नव्हता. त्यामुळे माझे पाय थरथरत होते. तरीही मी कशीबशी पावलं उचलत होते. आजूबाजूला खूप विद्यार्थी होते, पण माझं कुठंच लक्ष नव्हतं. मी माझ्याच विचारत होते. इतक्यात माझ्या कानावर शब्द आले, ताई तू शेगावच्या गजानन महाराजांची भक्त आहेस ना? अचानक आलेला हा प्रश्न ऐकून मी एकदम थबकलीने वर पाहिलं. माझ्यासमोर एक तरुण संन्यासी उभा होता. अंगात भगवी रंगाची कफनी, डोक्याला भगव्या रंगाचा फेटा, एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात कमंडलू. त्याच्याकडे पाहिल्यावर मला काय बोलावं ते सुचेना. मी फक्त होकारार्थी मान डोलावली. तो पुढे म्हणाला, तू खूप काळजीत आहेस ना, म्हणून महाराजांनी शेगावून मला तुझ्यासाठी खास निरोप घेऊन पाठवले. त्यांनी सांगितले, कसली काळजी करू नकोस, सारं काही ठीक होणार. त्यांचे शब्द ऐकून मला तर रडूच यायला लागलं. कोण असेल हा माणूस आणि ह्याला कसं कळालं की मी महाराजांची भक्त आहे ते? नमस्कार करू का या संन्याशाला? पण आजूबाजूला एवढे विद्यार्थी आहेत, ते म्हणतील. आपल्या बाई तर नेहमी सांगतात की अंधश्रद्धा बाळगू नका, बुवाबाजीवर विश्वास ठेवू नका, आणि आता स्वतःच भर रस्त्यात एका साधूला वाकून नमस्कार करतायत. त्यापेक्षा थोडेसे पैसे दिलेले बरे. असा विचार करून मी पर्स उघडली आणि त्याच्या हातावर 11 रुपये ठेवले. आता मी निघणार इतक्यात तो म्हणाला, ताई मी शेगावून आलो ना, मग मला परत जायला 11 रुपये कसे पुरतील? मला वाटलं आपण पुरता फसलो. आता हा साधू आपल्याला मस्तपैकी 100-200 रुपयांना गंडा घालणार. त्यापेक्षा त्याच्याकडे दुर्लक्ष करून सरळ निघून जावं का आपण? पण जणू काही माझे पाय जमिनीला खेळल्यासारखे झाले आणि अनावधानाने माझ्या तोंडून शब्द गेले, मग किती रुपये देऊ? तो म्हणाला, ताई 21 रुपये दे ना, त्याच्याशिवाय कसा मी शेगावला जाणार? आता 21 रुपयात तरी थोडंच शेगावला जाता येतं. त्या दिवसात मी रोज 21वा अध्याय वाचायचे. म्हणजे माझ्यासाठी ते सूचक शब्द होते. महाराजांनी त्यांच्या उपस्थितीची खूण पटवण्यासाठी उच्चारले. पण मी तरी अशी करंटी की माझ्या ते लक्षात आलं नाही. खरं तर त्यांच्या पोथीचा 21वा अध्याय रोज वाचणारी मी, श्री महाराजांना आणि गणपतीला रोज आळवणारी मी. 21 हा साधा परवलीचा शब्द माझ्या लक्षात येऊ नये, पण आला नाही खरा. मात्र त्यांच्या तोंडून 21 रुपये देना हे शब्द आल्याबरोबर मी चमकून त्या संन्याशाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित होतं आणि तो शांत स्निग्ध नजरेने माझ्याकडे एकटक पाहत होता. त्या नजरेकडे पाहता पाहता माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. त्या मंत्रमुग्ध अवस्थेत मी पर्समधून आणखी 10 रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले आणि वेड्यासारखी त्याला नमस्कारही न करता मी तडक मागे वळून घरी यायला निघाले. एका भारलेल्या अवस्थेत मी कधी स्टॉपवर आले, कधी बसमध्ये शिरले आणि कशी आमच्या कॉलनीपर्यंत पोहोचले ते मलाच कळलं नाही. तिथून मी घरी न जाता माझी पावलं अलकाच्या घराकडे वळली. रडत रडत मी तिला सगळं सांगत होते आणि थक्क होऊन ती सगळं ऐकत होती. माझं बोलणं संपल्यावर अलका म्हणाली, मंगल त्या संन्याशाचं जरा वर्णन करशील? मी सांगितलं. भगव्या रंगाची कफनी आणि भगवा फेटा बांधला होता. एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात कमंडलू होता. पायात खडावा होत्या आणि तो उंच होता. मोठं कपाळ होतं आणि चेहरा खूप शांत होता. माझं वर्णन ऐकून अलकाला धक्काच बसला. ती म्हणाली,
मंगल अगं कमाल आहे तुझ्या पुढे. तो संन्यासी म्हणजे स्वतः महाराजच असतील असं चुकूनही मनात आलं नाही तुझ्या. मग तिनं स्वतःकडची गजानन विजय पोथी आणली आणि महाराजांचे वेगवेगळे फोटो दाखवून ती मला विचारू लागली. जेव्हा तिनं मला 20व्या अध्यायातील महाराजांचं परमहंसाचं रूपातलं चित्र दाखवलं तेव्हा मी म्हणाले, हो ग, अगदी असाच होता तो संन्यासी. माझ्या नाही लक्षात आलं. माझ्या मनात फक्त काळजी आणि भीतीच असते ग. माझ्या डोक्यात दुसरं काहीच शिरत नाही. मी रडत रडत उद्गारले. अलकाने मला जवळ घेतलं. अगं वेडे, रडतेस काय? तुला महाराजांनी स्वतः दर्शन देऊन सारं काही ठीक होईल असं आश्वासन दिलं ना, मग आता कसली काळजी आणि कसली आली भीती? आता सर्व भार त्यांच्यावर. तू अगदी निश्चिंत राहा. आणि त्या दिवसापासून खरोखरच एखादी जादूची काडी फिरावी तसं झालं. गेल्या 2-2.5 महिन्यापासून ठप्प असलेले चक्र कोणत्या तरी शक्तीमुळे जणू सुरळीतपणे चालू झालं. डॉक्टरांनी यांची थॅलियम स्कॅनिंग टेस्ट करून बघण्याचा निर्णय घेतला आणि त्या टेस्टचा रिपोर्ट इतका चांगला आला की डॉक्टरही थक्क झाले. एवढा मोठा अटॅक आलेला असूनही यांच्या हृदयाचा बराचसा हिस्सा शाबूत होता. हृदयाच्या पेशींना चक्क रक्तपुरवठा होत होता आणि त्या जिवंत होत्या. डॉक्टरांनी बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आणि 17 जुलै 1997 रोजी माहीमच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये यांचं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं. आठवड्याभरात यांना डिस्चार्ज मिळाला. आम्ही घरी परतलो तेव्हा आमचं घर मित्रमैत्रिणी भरून गेलं होतं. दाराला तोरण लावलेली होती. आत गजानन महाराजांच्या फोटोला छानसा हार घातलेला होता. समोर मंद सुगंध देणारी उदबत्ती जळत होती. आम्ही दोघंही महाराजांच्या फोटोसमोर हात जोडून उभे राहिलो. खरंच आमच्या सुखी संसारावर चाल करून आलेलं वादळ महाराजांनी आपल्या समर्थ हातांनी परतून लावलं होतं. मला तर वाटत होतं की मला दर्शन दिलेल्या क्षणापासून जणू सतत ते आमच्यासोबत होते. आमचं बोट धरून आम्हाला योग्य मार्गावर चालवत होते. आज माझ्या मनात महाराजांबद्दल अपार श्रद्धा आहे. कुठल्याही संकटात ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात असा ठाम विश्वास आहे. फक्त वाईट इतक्याच गोष्टीचं वाटतं की माझ्यासारख्या अगदी सामान्य भक्ताला महाराजांनी साक्षात दर्शन दिलं, पण मी मात्र त्यांना ओळखू शकले नाही. देव काही आपल्याला वारंवार भेटत नाही. गतजन्मीच्या कोणत्या तरी पुण्याईमुळं हा अलौकिक क्षण माझ्या जीवनात आला होता. आयुष्यात कधी नव्हे ती मला महाराजांच्या चरणाची धूळ मस्तकी लावायची सुवर्ण संधी प्राप्त झाली होती, पण मी ती गमावली. ही खंत मात्र माझ्या मनाला आयुष्यभर जाळत राहणार आहे. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. तर असा होता हा अनुभव आणि अनुभव खरंच खूप सुंदर छान होता. आणि या अनुभवामधून आपल्याला एवढंच शिकायला मिळते की महाराजांचे भक्त हे किती अधिकारी आहेत हे महाराज कधीही बघत नाही. जो भक्त महाराजांना आर्त हाक देईन, जो भक्त महाराजांना अतिशय विश्वासाने संपूर्ण समर्पित होऊन महाराजांना हाक देईन, त्या भक्ताच्या संकटामध्ये महाराज धावून जातात. महाराज हे त्या भक्ताच्या संकटामध्ये आपला मदतीचा हात देतात आणि आपल्या ताकदीने ते सर्व संकट पळून नेण्याची ताकद महाराज ठेवतात. महाराजांच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की महाराज हे आपल्या भक्ताला सर्वतोपरी सांभाळतात. त्यामुळे महाराजांची भक्ती ही अतिशय श्रद्धेने, निष्ठेने आणि संपूर्ण समर्पित होऊन, शरणागत होऊन भक्ती करणे गरजेचं आहे. तुम्हालाही तुमचे अनुभव श्री गजानन महाराजांच्याबद्दल दुसऱ्यांच्या सोबत शेअर करायचे असतील तर नक्कीच तुम्ही शेअर करू शकता. तुमच्या काही प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.